छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवशंभो भक्तांकडून राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांचे कौतुक होतंय. नेमकं घडलंय तरी काय, तुम्हीच बघा. कोपरगावात बलिदान दिनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरात अस्वच्छता, नागरिकांमधून संताप. कोपरगाव हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज राज्यभरातून त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्य निष्ठेची आठवण काढत अभिवादन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम, अभिवादन आणि स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या जात असताना कोपरगावात मात्र एक खेदजनक प्रकार समोर आला आहे. कोपरगाव नगर परिषद हद्दीत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरात बलिदान दिनासारख्या पवित्र दिवशीही अस्वच्छता आढळून आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हजारो नागरिक आजच्या दिवशी स्मारक स्थळी जाऊन महाराजांना अभिवादन करतात आणि स्वराज्याच्या इतिहासाला वंदन करतात. मात्र स्मारक परिसरात योग्य स्वच्छता व देखभाल न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या कोपरगाव नगर परिषदेवर भारतीय जनता पक्ष कोल्हे गट यांची सत्ता असून नगराध्यक्ष म्हणून पराग संधान कार्यरत आहेत. अशा महत्वाच्या दिवशी स्मारक परिसर स्वच्छ, सुस्थितीत व अभ्यागतांसाठी योग्य ठेवणे ही नगर परिषद प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना ती पूर्णपणे पार पाडली गेली नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. दरम्यान सकाळी अभिवादन करण्यासाठी स्मारक स्थळी पोहोचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. यानंतर कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत स्मारक परिसराची स्वच्छता केली आणि नगर परिषद प्रशासन तसेच नगराध्यक्षांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. महापुरुषांचा सन्मान फक्त राजकीय भाषणांपुरता मर्यादित राहिला आहे का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वांच्या स्मारकाची योग्य देखभाल आणि सन्मान राखणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की महापुरुषांच्या स्मारकांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापन याकडे गांभीर्यानं लक्ष देण्यात यावे, जेणेकरून अशा पवित्र दिवशी स्मारकांचा अनादर होणार नाही. आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय आमदार आशुतोष दादांचे सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी छत्रपती महाराजांना वंदन करण्यासाठी आलो होतो. पण आल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती खूप घाण साचलेली आहे, धूळ झालेली आहे, घाणघाण त्या ठिकाणी अनेक आहेत. आणि आज वाईट वाटलं की कोपरगाव नगरपालिकेनं आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसानिमित्त या पुतळ्याची खरं तर स्वच्छता करायला पाहिजे. ती न करता आज या ठिकाणी जी घाण साचलेली होती ही सर्व घाण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, आशुतोष दादा काळेंच्या कार्यकर्त्यांनी आम्ही साफ केली आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना अभिषेक करून नंतर त्यांना पुष्पहार अर्पण केला. तेव्हा अशा प्रकारचा गलथानपणा नगरपालिकेनं यापुढे करता कामा नये. आज जो गलथानपणा झाला त्याचा आम्ही सर्व सन्माननीय आशुतोष दादांचे कार्यकर्ते निषेध करीत आहोत.